कोपरगाव येथे गेल्या 1 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेले तहसीलदार संदीप कुमार भोसले यांची साईबाबा संस्थान शिर्डी येथे बदली झाली असल्याने त्यांचा निरोप समारंभ आणि नूतन तहसीलदार महेश सावंत यांचा स्वागत समारंभ सोमवारी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडला। यावेळी नूतन तहसीलदार महेश सावंत यांनी भोसले यांच्याकडून पदभार स्वीकारला। तहसीलदार संदीप कुमार भोसले यांचा पूर्ण कार्यकाळ उल्लेखनीय ठरला असून त्यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता। त्याचबरोबर नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित होते। या सर्व प्रश्नांवर काम करून बऱ्यापैकी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी तसेच तलाठी योगेश तांगडे यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांच्यासोबत काम करताना आलेला अनुभव सांगत भोसले यांच्या कार्याचे कौतुक केले। यावेळी निरोप समारंभासाठी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, प्रफुल्लीचा सातपुते यांच्यासह कोपरगाव तालुक्यातील मंडल अधिकारी, तलाठी व महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी तहसीलदार भोसले यांचा सत्कार करत पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या। तसेच मंडलाधिकारी बीबी गोसावी यांची नायब तहसीलदार म्हणून श्रीरामपूर येथे नियुक्ती झाल्याने त्यांना देखील निरोप देऊन सत्कार करण्यात आलाय। मी कोपरगाव तहसीलदार म्हणून 15 जून 2023 रोजी पदभार या ठिकाणी स्वीकारला होता। त्या ठिकाणी ज्यावेळेस पदभार स्वीकारला त्यावेळेस कार्यालयीन पातळीवर तसेच स्थानिक ग्रामीण पातळीवर बऱ्याचशा अडचणी होत्या, बऱ्याचशा समस्या निर्माण झालेल्या होत्या। कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता, तसेच बहुसंख्य लोकांचे प्रश्न प्रलंबित होते, कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक विषय प्रलंबित होते। या पूर्ण वर्षभराच्या कालावधीमध्ये त्या सर्व प्रश्नांवर काम करून त्यावर मात करता आली। बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सॉल्व करता आले। ग्रामीण भागातील लोकांच्या बऱ्याचशा अडचणी सोडवता आल्या। त्या कालावधीमध्ये असंख्य असे रस्त्याविषयक प्रॉब्लेम होते आणि त्या केसेस देखील रीतसर चालवून बऱ्यापैकी आपण त्या ठिकाणी निकाल देण्याचा प्रयत्न केला आहे। या पूर्ण कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीचं जे अनुदान आलेलं होतं त्यामध्ये वाटपामध्ये आपण नियमितपणे कामकाज करून हजारो लोकांच्या अकाउंटवर ते पैसे जातील या पद्धतीने आपण नियोजन करून ते नैसर्गिक आपत्तीचं अनुदान आपण देखील वाटप केलेलं आहे। या कालावधीमध्ये लोकसभेचं जे इलेक्शन आलं त्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांनी एकदिलाने एकजुटीने काम करून ते पूर्ण कामकाज अगदी शांततेत विना अडथळा आपण पार पाडलेलं आहे।